हॅलो नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. बरेच दिवस झाला आपण भेटलो नाही. तर लास्ट टाईम आपण आमच्या फ्रेंडसोबत गेलो होतो फिरायला, तेव्हाच मला मी ब्लॉग करून टाकला होता. पण ह्यावेळी आता मी आलो आहे भायखळ्याला. तुम्ही बघू शकता भायखळा. तर भायखळ्याला ह्याच्यासाठी आलो आहे की आज आहे दीदीच्या घरच्या गणपतीचं विसर्जन. त्यामुळे आपण आज भायखळ्याला आलो आहोत. आणि आज ह्याच्यावरती मी ऑलरेडी एक मिनिट ऑलरेडी ब्लॉग शेअर केला होता गणपतीचं विसर्जन लास्ट टाईम. पण हे थोडं त्यापेक्षाही स्पेशल आहे, म्हणजे जास्त त्यांनी तयारी वगैरे केलेली आहे. तर आपल्याला म्हणून म्हटलं आपण हा सुद्धा ब्लॉग कंटिन्यू करूया. म्हणून म्हटलं की हा सुद्धा ब्लॉग एकदा आपण टाकूया. म्हणून आता आपण दीदीच्या घरी जाणार आहे आणि मग तिथून तुम्हाला, आणि तर तुम्हाला माहीत नसेल तर ह्यांचं जे गणपती विसर्जन असतं ते गिरगाव चौपाटीला होतं. त्यामुळे थोडं जास्त इंटरेस्टेड मला वाटतं की समुद्रामध्ये गणपती सोडणं किंवा हे त्या गोष्टी आहेत. तर त्यामुळे मला जास्त चांगलं वाटतं. तर आता आपल्याला जाऊन पहिला मिठाई घ्यायला लागणार आहे. मग मिठाई घेऊन म्हणजे काहीतरी बघू आपल्याला काय वाटतं, मोदक घ्यायचे, काजू कतली घ्यायची किंवा काय. पण काही ना काहीतरी गणपतीसाठी घेऊनच जावं लागणार आहे. सगळेजण मला सारखे विचारतात की हे तुझ्या गळ्यामध्ये का असतं नेहमी, कधी कोणत्या तुझ्या व्हिडिओमध्ये, तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुझ्या गळ्यामध्ये हे असतंच नेहमी. पण ॲक्च्युली हे एक कोणी गिफ्ट दिलं आहे का असं विचारलं होतं. तर नाही मित्रांनो, असं काही नाही, कोणी गिफ्ट वगैरे दिलेलं नाही. जवळपास 3 वर्ष झाले असतील. 2022मध्ये घेतलं होतं मी. OnePlusचं आहे. तर मी स्वतःच घेतलं आहे, कोणी गिफ्ट वगैरे नाही दिलं. तर चला आता मित्रांनो पहिला मिठाई घेऊयात. आणि हे जर दुकान तुम्ही बघितलं तर मित्रांनो 1944 पासून आहे मिठाई फरसाना म्हणून दिले. पण खरंच खूप चांगली इथं मिठाई भेटते. खूप म्हणजे तुम्ही गर्दीवरून तुम्हाला समजलं असेल किती गर्दी आहे बघा. चला आता आपण आतमध्ये जाऊयात, कारण का आपल्याला पण जास्त वेळ नाही आहे. तर इथं तुम्हाला मित्रांनो भरपूर मिठाईंचे प्रकार दिसतील. तर ह्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे काजू कतली घ्यायची आहे. तर चला आता आपण काजू कतली घेऊयात. आणि काजू कतली आपण आता घेतलेली आहे. आणि आता चला पोचू आपण दीदीच्या घरी. आणि संस्कृतीला मी सांगितलं नव्हतं की मी येणार आहे. तर बघू संस्कृतीची रिॲक्शन कशी असते. आमच्या संस्कृतीची रिॲक्शन बघा. काय झालं संस्कृती. आणि दरवर्षीप्रमाणेच मित्रांनो ह्या वर्षीची मूर्तीसुद्धा खूप सुंदर होती, तुम्ही बघू शकताय. आता आरतीची वेळ झाली. आरती झाल्यावर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आता बँडवाल्यांनी पण आपली हजेरी लावलेली आहे.
2-2.5 तासाच्या डान्स नंतर आता फायनली गणपतीचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर फायनली आम्ही मित्रांनो जवळपास अर्धा तास चालत आल्यानंतर आता गिरगाव चौपाटीला पोचलो आहोत. कारण का इथंच आम्ही गणपतीचं विसर्जन करतात. म्हणजे हे जे आहेत हे दरवर्षी चौपाटीलाच गणपतीचं विसर्जन करतात. गणपती टेम्पोमधून गेला आणि आम्ही मग चालत त्याच्या पाठवून आलो. त्यामुळं जवळपास अर्धा तास टाईम लागला आपल्याला. चला आता पुढचं विसर्जन बघूयात. आणि इथे जर बघितलं तर पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. पार्किंग B2 B1 असं सगळीकडे केलेलं आहे. इथं तुम्ही तुमची गाडी पार्क करून जे काय असेल ते तुमच्या गणपतीची महाआरती करू शकताय. आणि आता महाआरतीचं प्रिपरेशन चालू आहे. महाआरती खूप मोठी असते. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की महादेव. तर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो जवळपास अर्धा ते पाऊण तास आरती चालू होती, महाआरती चालू होती. आणि एवढ्या जोश किंवा एवढ्या उत्साहाने ही महाआरती चालू होती की 4 लोक इन्व्हॉल्व झाली. म्हणजे जी साईडची जो लोक आहेत विसर्जनासाठी आले ती सुद्धा लोक इंटरेस्टेड झाले होते आरती ऐकण्यासाठी. आणि म्हणजे इतकं भक्तिमय वातावरण असतं. एवढी त्यांचं गणपतीवर प्रेम आहे त्या लोकांचं. पण यांच्यासोबतच ते साईबाबांचा सुद्धा जो भंडारा असतो तो सुद्धा मोठ्याने करतात. म्हणजे साईबाबाच्या भंडाराला सुद्धा मी म्हणजे मला कधी जमलं नाही यायला, पण बघू कधी जर झालं तर आपण साईबाबाचा भंडारा सुद्धा तेवढाच बघू. म्हणजे त्यांची जी सोसायटी आहे इतकी चांगली मित्रांनो सोसायटी आहे की प्रत्येक सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यांच्या सोसायटीमध्ये. म्हणजे खरंच खूप आनंदी आणि सगळं वातावरण एकदम असं भक्तिमय असतं. तर आता मित्रांनो सगळे आरती वगैरे महाआरती तर तुम्ही बघितलात. तर आता वेळ झाली आहे मित्रांनो विसर्जनाची, जे की नको वाटतं सगळ्यांना गणपती बाप्पांचं विसर्जन करायला. तर चला मित्रांनो आता जास्त वेळ न घालवतो तुम्हाला आता विसर्जन दाखवतो. आणि हा जर एरिया बघितला तर खूप गर्दी झाली इथं. खूपच गर्दी. आणि इथं जर बघितलं तर पोलीस बंदोबस्तसुद्धा एकदम कडक आहे. म्हणजे मला तर वाटतं की पोलीस आहेत म्हणून तरच आपण कोणताही सण साजरा म्हणजे स्पेसिफिकली मुंबईमध्ये तरी आपण कोणतासुद्धा सण साजरा करतो तो मुंबई पोलीसमुळेच. त्याचा पाठीमागे मुंबई पोलिसांचा खूप मोठा हात असतो. तर चला आता दाखवूया तुम्हाला गणपती बाप्पाचं विसर्जन. आणि ही जी आहे ही मित्रांनो गिरगाव चौपाटी आहे. तुम्ही कधी आला असेल तर आय डोंट नो, पण खूप मोठा एरिया आहे. आणि तुम्हाला नंतर दाखवतो त्या साईडला जर गेला तर त्या साईडला आपल्या मरीन लाईन्सचे मरीन ड्राईव्ह आहे तो त्या साईडला मरीन ड्राईव्ह आहे.
ते काही जण कन्फ्यूज होते. मागच्या वेळी मी जेव्हा व्हिडिओ अपलोड केला होता असं वाटत होतं की काही लोकांना असं वाटत होतं की मंडळाचा गणपती आहे की काय. तर नाही मित्रांनो, मंडळाचा गणपती नाही, तर बिल्डिंगमध्ये मे बी 3 की 4 गणपती असे काहीतरी बसवले जातात. पण हे जे आता मी तुम्हाला 2 गणपती दाखवले ते म्हणजे ते नेहमी एकत्र गणपती सोडायला येतात. तर हे कोणत्या म्हणजे बिल्डिंगचा किंवा कोणत्या मंडळाचा असा गणपती नाही, तर हे सगळे वैयक्तिक गणपती आहेत. पण गणपतीची श्रद्धा अशी आहे की सगळे एकमेकांसाठी एकत्र येतात. तर आता आपण गणपती बाप्पांचं विसर्जन केलं गिरगाव चौपाटीला. तर मित्रांनो, तुम्हाला आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन आवडलं असेल, तुम्हाला मी दाखवलेला प्रत्येक क्षण आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि हो, सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू होईल. जसा जसा आपल्याला चान्स भेटेल तसं तसं आपण ब्लॉग टाकत राहू. तर चला मित्रांनो, भेटू आपण लवकरच पुन्हा एकदा नवा कंटेंट घेऊन. तोपर्यंत बाय.